नमस्कार विद्यार्थी मित्रों, सब्जेक्ट केमिस्ट्री, लेसन नंबर 1, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. या लेसनचा आपण आज एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. याच्यामध्ये बघा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे दिलेले आहेत यामध्ये हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे. अ सॅम्पल ऑफ प्युअर वॉटर, वॉट एव्हर द सोर्स, ऑलवेज कंटेन्स ... बाय मास ऑफ ऑक्सिजन अँड 11.1% बाय मास ऑफ हायड्रोजन. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे. डायरेक्ट आन्सर पहा तुम्ही कशा पद्धतीने सोडवलेला आहे. इथं काय तयार झालेलं आहे, वॉटर तयार झालंय. मग वॉटर तयार करण्यासाठी आपल्याला हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स लागतात आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल. त्यांनी आपल्याला हायड्रोजनचं पर्सेंटेज दिलेलं आहे 11.1 आणि ऑक्सिजनचं आपल्याला काय करावं लागेल, काढावं लागेल. पण H2+O जेव्हा दोन्ही एकत्र येणार आहे तेव्हा आपल्याला 100% वॉटर मिळतं. त्यामुळे आपण ऑक्सिजनचं पर्सेंटेज कसं काढणार, 100 - 11.1 म्हणजे ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आलं, 88.9. त्यामुळे आपलं परत करेक्ट आन्सर काय असेल, 88.8. अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी आपण पोहोचतो. सेकंड काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स कॅनॉट डेमॉन्स्ट्रेट. आता हा लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हा आपल्या सिलेबस मधून कट झालेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला समजणार नाही किंवा समजून घ्यायला पण घेण्याची गरज नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग टेम्परेचर विल रीड द सेम व्हॅल्यू ऑन सेल्सिअस अँड फॅरेनहाइट स्केल. खालीलपैकी कोणती व्हॅल्यू सेल्सिअस मध्ये पण आपण आणि फॅरेनहाइट स्केलमध्ये दोन्हीही ठिकाणी आपण मोजू शकतो. तर अशी कोणती व्हॅल्यू आहे, -40 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट, SI युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे सगळ्यांनी लिहिला असाल तुम्ही. इलेक्ट्रिक करंट हा आपण एम्पियर मध्ये मोजतो. त्याच्यानंतर E हे देखील इन द रिएक्शन N2 + thrice H2 gives twice NH3. The ratio by volume of N2, H2 and NH3 is 1:3:2. मग असं व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. मग व्हॉल्यूमशी रिलेटेड आपला लॉ कुठला आहे, गॅसियस व्हॉल्यूम. बरोबर आहे ना, कारण हे तिन्ही लॉ आपल्याला झालेले नाही आहेत. पण गॅसियस व्हॉल्यूम गे-लुसॅक लॉ आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हेच एक्झाम्पल घेतलं होतं. त्यामुळे याचा आन्सर काय असेल, गॅसेस व्हॉल्यूम. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता खाली जे काही मॉलिक्युल्सचं ग्रॅम मधलं वेट दिलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ मॉलिक्यूल कशामध्ये असतील आपल्याला विचारले. मग आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं काढतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल्स टू काय फॉर्म्युला यूज करतो आपण, गिवन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. काय यूज करतो आपण, गिवन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. आता या ठिकाणी बघा, हाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 7 ग्रॅम N2, 7 ग्रॅम नायट्रोजन मॉलिक्यूल दिलेला आहे. मग याच्यातलं जर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला लागले नायट्रोजनचे, तर गिवन मास काय आहे 7 आणि याचं ॲटॉमिक मास काय येतं, N साठी, एका N साठी आपण ॲटॉमिक मास 14 घेतो. पण या ठिकाणी 2 N2 आहेत, त्यामुळे 14 × 2 28 आलं. मग 7/28 काढला तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा याची व्हॅल्यू काय मिळते, 2 ग्रॅम H2. हायड्रोजनसाठी 1 × 1 केला काय आणि 1 लिहिला काय, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येणार आहेत, 2 येणार आहेत. त्यानंतर 8 ग्रॅम O2, 8 गिवन मास. ऑक्सिजन, एका ऑक्सिजनसाठी 16 ॲटॉमिक नंबर आहे, 16 × 2 32. 20 ग्रॅम NO2, 20 N साठी 14 आणि ऑक्सिजन हे 32, 14 + 32 किती येणार, 46. मग हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर इथं तुम्ही अंदाज घेऊ शकता की बघा वरचा जो अंश आहे तो कमी आहे आणि छेद मोठा असल्यामुळे याची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये येणार आहे आपल्याला. मग सगळ्यात जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स कुठे असणार आहेत, याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही इथे एक ट्रिक लक्षात ठेवू शकताय, जितकं ग्रॅम गिवन मास जितकं कमी तितके नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करतही बसावं लागणार नाही. इथं शॉर्ट मध्ये लिहून ठेवा, इफ गिवन मास इज लेस देन number of molecules are greater.
म्हणजे परीक्षेमध्ये असा कुठलाही जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही तो सोडवू शकता. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी ग्रॅम ऑफ वॉटर आर प्रेझेंट इन 0.25 मोल ऑफ इट. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती दिले तुम्हाला? 0.25 दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याचं गिवन मास काढायला सांगितलेलं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला असा प्रॉब्लेम दिला होता. मोल्स दिलेत 0.25, गिवन मास काढायचा आहे. मग कसं काढणार तुम्ही? वॉटरचं पहिला आपल्याला काय काढावं लागेल? मोलार मास काढावं लागेल. ते किती आहे? 18 ग्रॅम आहे. मग त्याच्यावरून फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास काढायचा आहे म्हणून नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय आपण काय केलं? मोलार मास. 0.25 आहेत नंबर ऑफ मोल्स. मोलार मास किती आहे? 18. त्यालाच आपण मॉलिक्युलर मास म्हणतो. या दोन्हीचा गुणाकार केला तुम्ही तर तुमचा आन्सर काय येईल? 4.5. त्यामुळे आपलं आन्सर काय आहे बघा इथं, जीचं ए 4.5. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 cm³ ऑफ नायट्रोजन गॅस ॲट HTP इज. याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत विचारलेलं आहे. आता तुम्हाला ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे नायट्रोजन गॅसची, किंवा कोणताही गॅस ॲट STP कंडिशनला असेल तर त्याच्यामध्ये 22.4 हे काय असतं? त्याची स्टँडर्ड व्हॉल्यूम असतो. आणि त्याच्यामधले नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर आपल्याला कुठल्याही याचे विचारले तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. द लास्ट बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये, विच ऑफ द फॉलोविंग हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ ॲटम्स. आता इथं वरती आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलं होतं, या ठिकाणी काय विचारले? नंबर ऑफ ॲटम्स विचारले. कारण हे काय आहेत? सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये आहेत, ते मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये होते. पण या ठिकाणी बघा 1 ग्रॅम AU म्हणजे सिल्वर आहे, गोल्ड आहे, 1 ग्रॅम सोडियम, 1 ग्रॅम लिथियम आणि 1 ग्रॅम क्लोरीन असं आहे. पण सोडियमचा ॲटॉमिक नंबर येतो 11 म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास किती आलं? 23. गोल्डचा, क्लोरीनचं 35.5 आणि लिथियम जर बघितलं तर लिथियमचा ॲटॉमिक मास काय आहे? कमी आहे, 6. मग 1/6 केले की सगळ्यात कमी लार्जेस्ट ॲटम कशामध्ये येतील? लिथियम मध्ये. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी असेल त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स देखील काय असणार आहेत? ग्रेटर असणार आहेत. अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यानंतर बघा, आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये हा पहिला क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्ही लिहू शकता, थर्ड क्वेश्चन लिहू शकता. मोलार मास काढायचे आहेत डी चे. हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ सबस्टन्स हे देखील लिहू शकता. SI युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे लिहू शकता. व्हॉट इज मीन्ड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस हे देखील लिहू शकता. आता इथं फक्त हे 2 क्वेश्चन सिलेबसमधून कमी झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट काय करूया, क्वेश्चन नंबर 4 याच्या एक्झाम्पल्स हे मी दिलेलं आहे तुम्हाला नोट्समध्ये, त्यामुळे ते तुम्ही कव्हर करायचे. जे थेरॉटिकल प्रॉब्लेम आहेत, नोट्स आहेत, त्या नोट्समधलं तुम्ही कंप्लीट करायचं आहे. आता इथं बघा क्वेश्चन नंबर 4, सॉल्व प्रॉब्लेम्स. व्हॉट इज द रेशो ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ अमोनिया अँड 1 मोल ऑफ HNO3 यांचा मॉलिक्युल्स मधला रेशो ऑफ मॉलिक्यूल विचारलेला आहे. तर बघा हा कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. रेशो विचारलेला आहे म्हणजे 1 मोल ऑफ NH3 1 मोल ऑफ HNO3 दोघांचाही रेशो विचारलेला आहे. मग दोघांच्याही 1 मोल अमोनियामध्ये किती हे असणार आहेत, ॲटम्स असणार आहेत अमोनियाचे? 6.022 इंटू 10⁻23. HNO3 मध्ये पण सेमच असणार आहेत म्हणून याचा रेशो काय येतो? 1:1. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन
0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस ॲट STP. हे सगळ्यांनी सॉल्व्ह केलं असेल, कारण आपण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम घेतलेला आहे. इथं काय काढायला सांगितले आपल्याला? नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितलेले आहेत आणि दिलेली व्हॅल्यू काय आहे? गिवन मास ऑफ हायड्रोजन गॅस किती दिलेला आहे? 0.448 दिलेला आहे आणि त्याचा आपण मोलार व्हॉल्यूम ॲट STP किती घेतो? 22.4. बघा इथे बघा, गिवन व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस किती दिलाय? 0.448 आहे. नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू गिवन व्हॉल्यूम ऑफ H2 गॅस आणि मोलार व्हॉल्यूम ॲट STP. 0.448 आहे डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम STP ला आपण किती घेतो स्टँडर्ड? 22.4. मग हे जर डिवाइड केला किंवा लॉग टेबलनं तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर किती येतं? नंबर ऑफ मोल्स 0.02 मोल्स. किती येतं? 0.02 मोल्स. चल थर्ड बघा. द मास ऑफ अन ॲटम ऑफ हायड्रोजन इज 1.008 U. What is the mass of 18 atoms of hydrogen? एका हायड्रोजनचं मास किती आहे? 1.008 आहे. तर 18 हायड्रोजन ॲटमचं मास किती असणार आहे? मग आपण काय करतो? एका हायड्रोजनचा ॲटमचं मास 1.008 आहे. मग 18 हायड्रोजन ॲटमचं काय करणार आहे? त्या मासला आपण मल्टिप्लाय करणार आहे. मग 1.008 इंटू 18 केल्यानंतर आन्सर काय येतं? 18.144 U. सिंपल, एकदम सिंपल आहे हा क्वेश्चन. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम इन ईच ऑफ द फॉलोइंग. गिवन ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन 127 U. इथं आपल्याला काय काढायचे आहेत? इथं 2 A आणि B दिलेले आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्याचं ॲटॉमिक मास आपल्याला दिलेलं आहे. मग पहिली जी A पॉइंट आहे तो काय दिलाय? 254 U ऑफ आयोडीन 254 U. म्हणजे जे दिलेलं वेट आहे ते कशामध्ये आहे? U मध्ये आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कशात दिलेलं आहे? ग्रॅम. असे पण प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. बघा, आयोडीनचा ॲटॉमिक मास किती आहे? 127 U. आपण पहिली कंडिशन घेतली 254 U ऑफ आयोडीन. मग 254 मध्ये नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला काय करायचे आहेत? काढायचे आहेत. म्हणजे एका आयोडीनचं मास जे असणार आहे ते किती असणार आहे? 127 U. म्हणजे एक आयोडीनचा ॲटम घेतला तर त्याचं वजन किती होतं? 127 U. मग आपल्याला 254 U मधले नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत. तिरकस गुणाकार करायचा आहे. 127 आणि 254. म्हणजे आपण काय करणार इथं? 254 गुणिले 1 बरोबर 127 गुणिले 1. म्हणजेच 254 भागिले 127 केलं की आपल्याला किती ॲटम्स मिळणार इथं? 2 ॲटम. बघा 127चं तुम्ही डबल जरी केलं तरी किती येणार आहे व्हॅल्यू तुमची? 254 येणार आहे. मग 127 मध्ये एक ॲटम असतो तर 254 मध्ये किती ॲटम्स असणार आहेत? बेसली किती ॲटम असू शकतात? त्याचे 2 ॲटम्स असणार आहेत. आता नंतरची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती ग्रॅम मध्ये दिलेली आहे. आता 254 ग्रॅम आयोडीन मध्ये किती ॲटम्स आहेत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 1 म्यूची व्हॅल्यू आपण काय घेतो? 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. मग मास ऑफ 1 ॲटम ऑफ आयोडीन किती होईल? ग्रॅम मध्ये आहे, याला आपल्याला पहिला U मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण काय करणार? 127 गुणिले 1.66 गुणिले 10⁻⁻24 घेतलं एका आयोडीनचं. मग 254 साठी किती असेल? परत तिरकस गुणाकार. 254 भागिले 127 गुणिले 1.66 गुणिले 10⁻⁻24. का घेतले आपण 166? कारण ही दिलेली क्वांटिटी आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला काढायची जी व्हॅल्यू आहे ती देखील ग्रॅम मध्ये काढावं लागेल. आणि आपल्याला आयोडीनचं जे वजन दिलेलं आहे 127 ॲटॉमिक मास तो U मध्ये दिलाय. मग त्याला आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून याला आपण काय केलं?
1.66 गुणिले 10चा घातांक वजा 24 न गुणलेलं आहे. म्हणून 254 भागिले इतकं केला की तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स किती मिळतील? 1.2044 इंटू 10⁻24 ॲटम्स. ठीक आहे. नेक्स्ट ई बघा. अ स्टुडंट युज्ड अ कार्बन पेन्सिल टू राईट हिज होमवर्क. The mass of this was found to be 5 milligram. With the help of this, calculate. आता आपण ही पेन्सिल वापरतो आपला होमवर्क कंप्लीट करण्यासाठी. मग या पेन्सिलचं वजन किती आहे? 5 मिलीग्रॅम आहे. मग या 5 मिलीग्रॅम दिलेल्या व्हॅल्यूवर त्या आधारावरती आपल्याला या ठिकाणी काही प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग. म्हणजे तो होमवर्क जे रायटिंग करणार आहे हे पुढचं जे टोक असतं हे कार्बन पासून बनलेलं आहे. मग हे होमवर्क रायटिंग करत असताना हे जे कार्बन तो यूज करणार आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत एक विचारलेलं आहे. दुसरं काय विचारलंय बघा. द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन 12 मिलीग्रॅम ऑफ हिज होमवर्क रायटिंग. म्हणजे 12 मिलीग्रॅम ऑफ कार्बन ॲटम मध्ये 12 मिलीग्रॅम कार्बन मध्ये किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असणार आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे या ठिकाणी. मास ऑफ कार्बन पेन्सिल किती आहे? 5 मिलीग्रॅम. त्याचं आपण पहिला काय केलं? ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन केलं. म्हणजे 5 गुणिले 10चा घातांक किती आला? वजा 3 ग्रॅम. याच्यामधले आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. मग कार्बन ॲटमचा ॲटॉमिक मास काय येतं? 12. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 आहे. मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय आहे? गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास किती आहे? 5 गुणिले 10चा घातांक वजा 3 आणि मोलार मास किती आलं? 12. मग हे कॅल्क्युलेट केला की तुमचं किती येतं आन्सर? 4.1. आता आलं किती आन्सर? 0.415 इंटू 10⁻³ हीच आपण फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे म्हणून याला आपण जरा चेंज केलं. एक डिजिट आपण डावीकडे सरकलो, उजवीकडे सरकलो, त्यामुळे इथं 10चा घातांक किती झाला? वजा 4. 4.15 गुणिले 10चा घातांक वजा 4. मग यामध्ये आपल्याला बघा नंबर ऑफ ॲटम्स इन 12 मिलीग्रॅम काढायला सांगितले. मग नंबर ऑफ ॲटम्ससाठी आपण फॉर्म्युला काय काढतो? नंबर ऑफ ॲटम्स इक्वल्स टू काय असतात? नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोज कॉन्स्टंट. मग नंबर ऑफ मोल्स तुम्ही डायरेक्टली इथं हे घेऊ शकता. 4.15 गुणिले 10चा घातांक वजा 4 गुणिले 6.022 किंवा नंबर ऑफ मोल्स आपल्याला 12 मिलीग्रॅम साठी काढायला सांगितलेलं आहे आणि आपण हे काढलं कितीसाठी? 5 मिलीग्रॅम साठी. आपल्याला 12 मिलीग्रॅम साठी जर काढायचं असेल तर इथं बघा नंबर ऑफ मोल्स साठी आपण काय लिहितो? गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास किती आहे? 12 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय त्याचा ॲटॉमिक मास किती येणार आहे? 12 येणार आहे इंटू 6.022 इंटू 10⁻23. मग 12 कॅन्सल होईल आणि 23 मधून -3 वजा केल्यानंतर किती येईल आन्सर? 6.022 इंटू 10⁻20 ॲटम्स. इथं बघा गिवन मास आपण 12 मिलीग्रॅम घेतले. मिलीग्रॅमचं कन्व्हर्जन जर ग्रॅम मध्ये केलं तर 10 गुणिले 10चा घातांक वजा 3 ग्रॅम येणार आहे. म्हणजे दिलेलं गिवन मास किती आहे? 12 गुणिले 10चा घातांक वजा 3. मोलार मास आपण काढलेला आहे. मोलार मास 12 असतं. मग म्हणून 12 गुणिले 10चा घातांक वजा 3 भागिले 12 केले. 12 कॅन्सल होतात आणि याच्यातून हे वजा केल्यानंतर आन्सर किती येतं? 6.022 इंटू 10⁻20 आलेला आहे. ठीक आहे. आता याचे पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.